So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadhava classes. You are in standard 9 and we have started your mathematics part 1. We have started your mathematics part 1. तुमचं mathematics part 1 आपण सुरू केलेला आहे बघा. गणिताचा भाग 1 आपण सुरू केलेला आहे. ठीक आहे. पहिलं प्रकरण आपलं झालेलं आहे आणि आपण आता दुसरं प्रकरण सुरू केलेलं आहे कालपासून. त्यातला सुद्धा 2.1 हा भाग आपला झालेला आहे. आज आपण 2.1 च्या पुढे आपण शिकणार आहोत. रिअल नंबर्स आपण सुरू केलेले आहेत, वास्तव संख्या. बरोबर. काल 2.1 आपला झालेला आहे. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे ना, बघा कुठला जरा आठवूया. हे तुम्ही ऑलरेडी झालेलं आहे तुमचं. पेज नंबर आहे तुमचं 30. एक सेकंड ना. चला, या संख्या आपण दाखवल्या आहेत तुम्हाला बघा. गेल्या वर्षी तुम्हाला हे शिकलेले आहात. वर्गमूळ 2, वर्गमूळ 3 या संख्या परिमेय नाहीत. हे त्या म्हणजे त्या अपरिमेय आहे. हे तुम्ही गेल्या वर्षी दाखवलेलं आहे. जर तुम्हाला तरी सुद्धा हे समजत नसेल, ठीक आहे. आता हे आपल्याला इथे दाखवणं थोडंसं कठीण पडतं कारण आपल्याकडे आता मापा वगैरे काही घेता नाहीयेत. त्यामुळे हा पार्ट थोडा स्किप करू आपण आणि थोडं पुढे जाऊ. नंतर जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण ऑफलाईनला हा पूर्ण अभ्यास कंटिन्यू करू याच्या पुढे. बघा, तुम्हाला काय विचारलंय? अपरिमेय आणि वास्तव संख्या, इरॅशनल नंबर्स आणि रिअल नंबर्स म्हणजे काय? इरॅशनल नंबर आणि रिअल नंबर म्हणजे काय तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा, समजून घ्या. आधी सगळ्यांना परत समजून सांगतो, व्यवस्थित सगळ्यांना नीट लक्ष द्या. वर्गमूळ 2 ही संख्या कशी आहे? अपरिमेय आहे. कशी आहे संख्या ही? अपरिमेय. कशी आहे संख्या? अपरिमेय आहे. हे आपण अप्रत्यक्ष सिद्धता देऊन सिद्ध करता येतं. हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक सिद्धता आहे, पण ती कशी आहे? अप्रत्यक्ष आहे, इनडायरेक्ट आहे. ओके, ती इथून सुरू होते बघा. इथून हे उत्तर सुरू होतंय. हे उत्तर आपल्याला गरजेचं आहे कारण याच्यावर प्रश्न आपल्या पुढे आहे. तर काय दिलं त्यांनी? वर्गमूळ 2 ही परिमेय संख्या आहे असे गृहीत धरायचं. ती संख्या पी छेद क्यू मानू. किती मानायची? पी छेदात क्यू मानायची. पी छेद क्यू हे त्या संख्येचे परिमेय संक्षिप्त रूप आहे. संख्येचे परिमेय संख्या संक्षिप्त रूप आहे असं मानू. म्हणजे पी आणि क्यू मध्ये एक पेक्षा वेगळा सामायिक विभाजक आहे का? नाहीये. वर्गमूळ 2 बरोबर काय आलं आपलं? वर्गमूळ 2 बरोबर पी छेदात क्यू. दोन्ही बाजूचा वर्ग करा. दोन्ही बाजूचा वर्ग करा. बघा इथे दिलंय. वर्गमूळ 2 चा वर्ग 2 होतो. पी चा वर्ग पी वर्ग आणि क्यू चा वर्ग क्यू वर्ग. काय केलं आपण? दोन्ही बाजूंचा काय केलं या ठिकाणी? वर्ग केलेला आहे. दोन्ही बाजूचा काय केलं या ठिकाणी? वर्ग केला. त्यानंतर इथं तिरकस गुणाकार केला. मग तुम्हाला काय मिळालं? 2 गुणिले क्यू चा वर्ग बरोबर पी चा वर्ग. बरोबर बघा, याला गुणलं आपण, तिरकस गुणाकार केला ना. मग तिरकस गुणाकार केला. 2 गुणिले क्यू चा वर्ग बरोबर पी वर्ग. 2 बरोबर क्यू चा वर्ग पी वर्ग. आता पी वर्ग काय आहे? समसंख्या. लक्षात घ्या, पी काय आहे? समसंख्या आहे. पी वर्ग ही काय आहे? समसंख्या आहे. त्याचबरोबर पी पी जर समसंख्या असेल, पी जर समसंख्या असेल, बघा श्रावणी आली. पी समसंख्या असेल तर पी वर्ग ही सुद्धा समसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पी सुद्धा समसंख्या आहे. तर पी वर्ग समसंख्या आहे तर पी सुद्धा समसंख्या आहे. थोडं समजून घ्या. थोडं वेगळं काहीतरी वाटतं आपल्याला, पण समजून घ्या काय सांगतो बघा. पी वर्ग ही समसंख्या आहे, म्हणजेच पी सुद्धा समसंख्या आहे. म्हणजे पी हा 2च्या पटीत आहे. बरोबर. पी हा 2चा काय आहे? विभाजक आहे. सम म्हणजे काय? 2 ने भाग जाणाऱ्या संख्या. म्हणजे पी बरोबर 2t, पी चा वर्ग बरोबर 2 बरोबर 4t चा वर्ग. टी टी ही काय आहे? इंटिजर आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला काय मिळालं? 2q वर्ग बरोबर 4t वर्ग. कारण आता या जो पी वर्ग आहे ना, या पी वर्गाच्या ऐवजी आपण काय घेतलं या ठिकाणी? 2q वर्ग घेतलं. गणित थोडीशी वेगळी आहेत, समजून घ्या. थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं? क्यू वर्ग बरोबर 2t वर्ग. क्यू वर्ग बरोबर 2t वर्ग. म्हणजेच क्यू ही काय झाली? समसंख्या झाली. क्यू वर्ग. क्यू वर्ग समसंख्या आहे, म्हणजेच क्यू सुद्धा समसंख्या आहे. म्हणजेच 2 हा क्यूचा काय आहे? विभाजक आहे. मग या 1 आणि 2 वरून काय सांगू शकतो बघा. हा 1 आकडा आणि हा 2 आकडा. त्यातून काय सांगू शकतो की 2 हा पी आणि क्यूचा सामायिक विभाजक आहे. पी आणि क्यूचा सामायिक विभाजक आहे. आता जर पी आणि क्यूचा सामायिक विभाजक असेल, बघा नीट लक्ष द्या, तर ही काय आहे? विसंगती आहे. कारण आपण सुरुवातीलाच म्हटलं की त्याचा एक व्यतिरिक्त कोणताही सामाजिक विभाजक असणार नाही. म्हणजे आपण काय सांगूया की वर्गमूळ 2 ही परिमेय संख्या आहे का? नाही. तर ही संख्या कोणती आहे? अपरिमेय संख्या आहे. लक्षात घ्या. कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. कशावरून? विधान 1 आणि 2 वरून आपण हे सांगू शकतो.
आता याचा उपयोग कुठे करायचा आहे? जेव्हा आपण गणित सोडवू तेव्हा तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे. कसं करायचं आहे तुम्हाला मी सांगेल. हं. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा मी. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आता आलेले, मगाशी आलेले, थोडंसं डिफिकल्ट वाटेल. डोंट वरी, सोपं आहे बघा. सो व्हॉट आर द इरॅशनल नंबर्स अँड रिअल नंबर्स? व्हॉट आर इरॅशनल नंबर्स अँड व्हॉट आर रिअल नंबर्स? सो इफ वी वॉन्ट टू शो रूट 2 इज इरॅशनल नंबर, जर तुम्हाला दाखवायचं आहे की रूट 2 इरॅशनल नंबर आहे, हे प्रूव्ह करायचं तुम्हाला. काय करायचं? प्रूव्ह करायचं, सिद्ध करायचंय. सो देयर इज अ मेथड नोन ॲज इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट प्रूफ मेथड. कोणती मेथड आहे? इनडायरेक्ट प्रूफ मेथड आहे. तुमची मेथड सुरू होते इथून. ओके, युअर आन्सर स्टार्ट फ्रॉम हिअर. ओके, कसं कसं आहे बघा, स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. लक्ष द्या. बघा. लेट अस अज्युम दॅट रूट 2 इज अ रॅशनल नंबर. हे आपण अज्युम केलं, रूट 2 रॅशनल नंबर आहे. सो जर रूट 2 रॅशनल नंबर आहे, इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन पी अपॉन क्यू फॉर्म. कालच आपण दाखवलं बघा तुम्हाला मी. कालच आपण रूट टू नाही, पण आपण पी अपॉन क्यू फॉर्म काल बघितला कसा होता तो. आपण त्याचा डेसिमल फॉर्म सुद्धा पाहिलं. नाव पी अपॉन क्यू इज द रिड्युस्ड फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर. जर रिड्यूस फॉर्म असेल तर त्याचा जो कॉमन फॅक्टर असेल, सो हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन वन. एक पेक्षा कॉमन फॅक्टर असेल का? नाही. कॉमन फॅक्टर वन. आपण बघा एलसीएम तुम्ही शिकलेला आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन फॅक्टर हा वर्ड माहित असेल. सो रूट टू कसं लिहू शकतो आपण? रूट टू इज इक्वल टू पी अपॉन क्यू. त्याचा स्क्वेअर करा. ओके, स्क्वेअर ऑफ द बोथ द साइड. टेकिंग स्क्वेअर, स्क्वेअरिंग बोथ द साइड, स्क्वेअर करा, वर्ग करा. रूट टू चा स्क्वेअर येतो 2. स्क्वेअर ऑफ पी स्क्वेअर, आणि स्क्वेअर ऑफ क्यू स्क्वेअर. समजलं एवढं? ठीक आहे. म्हणजेच काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. व्हॉट यू गेट? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ओके, सो मल्टिप्लाय करा, यू विल गेट 2q स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर. आता 2 ने मल्टिप्लाय होतंय. ओके, दॅट मीन्स पी स्क्वेअर इज इवन. लक्षात घ्या, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं की नाही. therefore what can we say? क्या कर सकते हम? p is an even. so what is even? Even means multiple of 2. 2 ने भागणारे किंवा 2च्या पटीत येणाऱ्या संख्या. बरोबर? हे बघा इथे याच्यावरून आपल्याला कळलं दॅट पी स्क्वेअर इज इवन नंबर. ना पी स्क्वेअर इवन असेल, इफ पी स्क्वेअर इज इवन देन पी सुद्धा इवन असणार. इफ पी स्क्वेअर इज इवन देन पी इज ऑल्सो इवन, राईट? इफ पी स्क्वेअर इज इवन, बघा, if p square is even, then p is also even, means 2 is the factor of p. Point number 1. Now, p is equal to 2t. p is equal to 2t. ठीक आहे, t आपण हा एक वेगळा नंबर घेतलाय. That means p square is equal to 4t square. t is integer. t काय आहे? इंटिजर आहे. I integer. हे तुम्हाला मी शिकवलं सेट मध्ये. You know this one. t is subset of I. t is subset of I. और t is a factor or element of I असं म्हणूया आपण. स्क्वेअर करा. 2q स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. आता हा जो 4 स्क्वेअर आहे ना, पी स्क्वेअरच्या इथे काय घेतलं आपण? 2q स्क्वेअर. कुठून घेतलं? 1च्या आधी बघा, आपण 1च्या आधी पाहिलं बघा, इथून घेतलं. सो व्हॉट वी गेट? क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 2t स्क्वेअर. आता इथे पण बघा, इफ यू जर टी स्क्वेअर आपण हाईड केला तर काय मिळेल तुम्हाला? क्यू स्क्वेअर इज इवन, देअरफॉर क्यू इज इवन. क्यू पण काय मिळाला? इवन नंबर आला, बिकॉज ऑफ मल्टिपल ऑफ 2. 2च्या मल्टिपल मध्ये आहेत. द 2 इज द फॅक्टर ऑफ क्यू. ओके, सो फ्रॉम 1 and 2 काय सांगू शकतो? 2 इज अ कॉमन फॅक्टर. बघा, 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी अँड क्यू. 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ बोथ पी अँड क्यू. पण आता आपण आधी काय सांगितलं होतं? दिस स्टेटमेंट इज कॉन्ट्रॅक्टरी. कॉन्ट्रॅक्टरी म्हणजे विरुद्ध आहे. वाय? बिकॉज आपण आधी अज्युम केलं होतं दॅट पी अँड क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर. आपण कॉमन फॅक्टर सांगितलं का? नाहीये, फक्त एकच कॉमन फॅक्टर सांगितलं होता. सो अवर assumption रूट 2 इज अ रॅशनल. रूट 2 रॅशनल नंबर, हे काय झालं? आपलं assumption रॉंग झालं. अँड वी हॅव प्रूव्ड दॅट. हे प्रूव्ह केलं आपण. काय प्रूव्ह केलं? दॅट रूट 2 इज इरॅशनल नंबर. जर तो रॅशनल नाहीये तर मग काय आहे? इरॅशनल आहे. इफ द नंबर इज नॉट रॅशनल देन इट इज अ इरॅशनल. जो तो गेटिंग समजतंय? बघा, तो जो परिमेय नाही तर तो काय आहे? अपरिमेय आहे. अशा प्रकारे तुम्ही वर्गमूळ 3, वर्गमूळ 5, वर्गमूळ 2 अशा संख्या दाखवलेल्या होत्या. आता अपरिमेय संख्यांची तुम्हाला दशांश रूपात मांडणी करायची आहे. बघा, आता तुम्ही काय केलं या ठिकाणी? हा थोडासा तुम्हाला वेगळा पार्ट आहे, भाग लावायचाच पार्ट आहे, पण तो वेगळा पार्ट आहे तुम्हाला थोडासा. समजतोय का? बघा, नाहीतर आपण काय करूया, तुम्हाला पुन्हा वेगळं सांग देण्यासाठी मी 2 मिनिटं. चलो, सोपं आहे, होऊन जाईल. 2.2 च्या आधीचा आपण अभ्यास करतो बघा. 2.2 च्या आधीचा आपण अभ्यास करतोय.
आता 2 आणि 3चे वर्गमूळ काढण्याची एक पद्धत आहे, ती भागाकार पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? भागाकार पद्धत आहे. ही काय तुम्हाला परीक्षेला अ, बघा, आपण जर डायरेक्ट उत्तर बघितलं तर उत्तर येतं √2 बरोबर 1.41421 पुढे डॉट, 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 डॉट वर्गमूळ 3 काढलं 1.732 ही एक पद्धत आहे. ही भागाकार पद्धत आहे. कशी करतात बघा, ही क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला ती पद्धत करावी लागते. 1 + 1 1 1 जा 1. तर ही पद्धत आपण नंतर बघू. कारण कन्फ्युजन होईल तुम्हाला सगळ्यात मध्ये. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, की अखंड अनावर्ती दशांश रूपातील संख्या अपरिमेय असतात. कशा असतात त्या? अपरिमेय असतात. कारण बघा ना, वर्गमूळ 2, वर्गमूळ 3 याची किंमत निघते का? नाही निघत. √4 जर तुम्हाला दिलं मी √4 तर √4 ची किंमत येते. किती येते? 2 येते. बरोबर. पण √3, √4 याची किंमत येते का? नाही. √3, √5 बघा ना, वर्गमूळ 3 ची किंमत काय येते? 1.732 डॉट, डॉट, डॉट दिलंय. म्हणजे एंड आहे का त्याला कुठे? नाही. एंड आहे कुठे? नाही. इथे बघा वर्गमूळ 3 दिलं. किती दिलं? 1.41421 डॉट, 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 डॉट. ठीक आहे. तर फक्त लक्षात तुम्ही एवढंच ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, की अखंड अनावर्ती दशांश रूपातील संख्या कशा असतात? अपरिमेय असते. संख्या कशी असते? अपरिमेय असते. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा. नाव डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर्स. याचा डेसिमल फॉर्म म्हणजे तुम्ही स्क्वेअर रूट काढलं. इफ वी टेक द स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड स्क्वेअर रूट ऑफ 3 काय मिळालं? स्क्वेअर रूट ऑफ 2 इज 1.4141 1.4142 डॉट 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 अँड √3चं किती मिळालं? 1.732 किती मिळालं? 1.732 दिस इज द रूट. सो तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे बघा. √2 √3 याचे व्हॅल्यूज काय निघणार नाहीत. डायरेक्ट व्हॅल्यू निघणार का नाही? √2 किती आहे? 1.41421 डॉट 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 डॉट. बघा एंड आहे का कुठे? नाहीये. √3 तुम्हाला मिळालं. √4 म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. √4 इज व्हॉट? √4 इज इक्वल टू 2. परत √5 ची व्हॅल्यू निघत नाही. √6 ची व्हॅल्यू निघत नाही. √7 √8 √9 ची व्हॅल्यू निघते मग डायरेक्ट. कोणती निघते? √9. बरोबर. √9 किती आहे? वर्गमूळ 9 किती आहे तुमचं? 3 आहे. किती आहे? 3 आहे. समजलं? तर ज्या मधल्या ज्या संख्या आहेत, ओके, सो दे आर इरॅशनल नंबर्स. अ नंबर हुज डेसिमल एक्सपेन्शन इज नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग, इट इज इरॅशनल. बघा, इथे टर्मिनेट होत नाहीये आणि रिकरिंग पण नाहीये. कुठली संख्या परत परत येते का? नाहीये. गेटिंग थोडं कन्फ्युजिंग वाटतंय. डोंट वरी. सगळं समजून घ्या नीट. मग तुम्हाला कळेल काय कसं करायचं ते. पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. व्हॅल्यू ऑफ पाय बघा. व्हॅल्यू ऑफ पाय तुम्ही शिकलेलो आहात. व्हॅल्यू ऑफ पाय किंवा नंबर पाय बघा. नंबर पाय किंवा व्हॅल्यू ऑफ पाय. पहिल्याची पायची व्हॅल्यू आपण वापरलेली आहे इयत्ता 7वी 8वी दरम्यान. सो पाय इज इक्वल टू 22/7 ऑर 3.14. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? पाय इज इक्वल टू 22/7 3.14 किंवा 22/7 हे तुम्ही वापरलेलं आहे. 9वीला आहात तुम्ही. पायची व्हॅल्यू तुम्ही वापरलेली आहे याच्या आधी. कशामध्ये वापरतो आपण? सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणजे वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा बऱ्याच ठिकाणी वापरतात. वर्तुळाचे क्षेत्रफळ वगैरे त्या ठिकाणी. ते व्हॅल्यू दिली बघा. सो द व्हॅल्यू व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? पायची व्हॅल्यू मिळाली आहे 22/7 और 3.14 3.14 अप्रॉक्सिमेटली काढली व्हॅल्यू ती. आता इथे पण तुम्हाला आणखी एक प्रश्न दिला बघा इथे. बघा इथे. सो लेट अस अझ्युम दॅट 2 प्लस √3 इज नॉट अन इरॅशनल नंबर. तुम्हाला काय तुम्हाला इथे काय दाखवायचं? इथे पण मगाशी सांगितलं. तसं एक गणित दाखवायचं. आधी तुम्हाला मराठीवाल्यांसाठी समजून सांगतो. बघा. पायची किंमत तुम्हाला माहिती आहे. पायची किंमत किती आहे आपल्याकडे आहे? पायची किंमत किती आहे? वर्गमूळ इथे बघा. पायची अंदाजे किंमत किती आहे? स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे. पायची अंदाजे किंमत किती आहे? 22/7 किंवा 3.14 22/7 किंवा 3.14 आपण अंदाजे किंमत घेतो. कशाची? पायची. ती व्हॅल्यू कुठे वापरतो आपण? वर्तुळाचा परिघ काढताना किंवा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढताना. बरोबर. तुम्हाला माहिती आहे वर्तुळ क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर वर्ग. परिघाचे सूत्र आहे 2πr. आता इथे अजून एक तुम्हाला गोष्ट आहे काय बघा इथे समजा 2 अधिक 3 वर्गमूळ 3 2 अधिक वर्गमूळ 3 ही संख्या अपरिमेय नाही असं जर आपण मानलं तर ती काय पाहिजे परिमेय संख्या असायला हवी असं आपण मानू शकतो. म्हणजे जर 2 अधिक वर्गमूळ 3 परिमेय संख्या असेल तर 2 अधिक वर्गमूळ 3 बरोबर p छेदात q आपण असं मानूया. मग किती येणार तुम्हाला इथे बघा. इथे बघा हा जो 2 आहे हा 2 आपण त्या बाजूला घेऊन गेलो काय झालं वजा झालं बघा. काय झालं? वजा झालं. वर्गमूळ 3 बरोबर p छेद q वजा 2 हे तुम्हाला समीकरण मिळतं. इथे जर तुम्ही डावी बाजू बघितली तर डावी बाजू अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू काय आहे? परिमेय संख्या आहे. असं कधी होतं का? नाही होत. असं कधी होतं का? नाही होत. कारण इथे 2 आहे. तर 2 ही संख्या जर म्हटलं तर ही काय आली? परिमेय संख्या आली.
आणि इथे काय आहे अपरिमेय, कारण हे अपरिमेय आहे ते आपण आधी दाखवलेलं आहे. म्हणजेच 2 अधिक वर्गमूळ 3 ही परिमेय संख्या आहे का? नाही. ती कोणती संख्या आहे? अपरिमेय आहे. बरोबर. परत रिपीट करतो बघा. थोडं परिमेय, अपरिमेय काय आहे याच्यामध्ये कन्फ्युजन जास्त होतं आपल्याला. पण एकदा का समजलं तर तुम्हाला ते कळून जाईल. एक सेकंड थांबा. ओके, चलो. नेक्स्ट बघा काय आहे पुढे. सो सी 2 plus root 3 is irrational. Is irrational आहे. कोणती आहे? Irrational. Rationalचं opposite. So let us assume that 2 plus root 3 is not an irrational. जर आपण म्हटलं irrational नाहीये, then it is rational. If it is rational, then it can be shown in P upon Q form. P upon Q form मध्ये आपण दाखवू शकतो. So आपण हा 2 जेव्हा तिकडे घेऊन गेलो, if we 2 आपण जर तिकडे घेऊन गेलो बघा. So what do we get? We get root 3 is equal to P upon Q minus 2. नाव आता लेफ्ट हँड साइड जर आपण बघितली दिस इक्वेशन, कोणती इक्वेशनची? दिस इक्वेशन. लेफ्ट हँड साइड इररॅशनल नंबर आणि राईट हँड साइड काय आहे तुमची? ही जी राईट हँड साइड आहे ही कशी आहे तुमची? रॅशनल नंबर आहे. सो राईट हँड साइड रॅशनल नंबर विच इज कॉन्ट्राडिक्टरी. असं होतं का? नाही होत. ओके, बिकॉज आपण कोणतं साईन वापरतो? इक्वल टू साईन वापरतो. therefore 2 plus root 3 is not irrational number but it is an irrational number. कोणता आहे? irrational नंबर आहे. गेटिंग? सोपं आहे ते, आपण व्हेरीफाय सुद्धा करू शकतो त्याला खालच्या दाखवल्याप्रमाणे. नाव आता 2.2 सोडवायच्या आधीच्या काही गोष्टी बघा इथे तुम्हाला. ओके गाइस, चलो. सो व्हॉट थिंग्स टू बी रिमेंबर्ड. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? व्हॉट आर द थिंग्स टू बी रिमेंबर्ड? तर लक्षात काय ठेवायचं? अपरिमेय संख्यांचे गुणधर्म हे लक्षात ठेवायचे. कोणते गुणधर्म आहेत? पहिला गुणधर्म आहे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते. दुसरं, शून्येतर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्या असते. त्याचबरोबर 2 अपरिमेय संख्यांची बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा. हे मात्र परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. ठीक आहे, समजतंय? थोडं लक्षात ठेवा. बरं, रिपीट करतो परत. So, what are the properties of irrational number? What are the properties of irrational numbers? What are the properties of irrational numbers? श्रावणीला वाटलं लेक्चर संपलं काय? एक सेकंड. Okay, chalo. So, what are the properties of irrational numbers? First property is addition or subtraction of a rational number with irrational number is irrational number. ठीक है, add करा, subtract करा, the irrational number. The answer is irrational number. तर multiply करा, division करा of non-zero rational number or irrational number. Answer is irrational number. But पण जर दोन रॅशनल नंबर घेतले किंवा दोन इररॅशनल नंबर घेतलं, त्यांचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन इज ऑफ 2 irrational number can be either rational असेल किंवा irrational असेल. ठीक आहे, थोडं समजून घ्या, लक्ष द्या, वाचा, वाचन करा, देन यू विल बी एबल टू नो इट. पुढे बघा. आता त्याचे काही क्रियासंबंध तुम्हाला दिलेले आहेत बघा. वास्तव संख्यांवरील क्रमसंबंधांचे काही गुणधर्म आहेत. पहिलं काय गुणधर्म बघा. जर ए आणि बी या दोन वास्तव संख्या असतील तर ए बरोबर बी असेल किंवा ए ही संख्या बी पेक्षा लहान असेल किंवा ए ही संख्या बी पेक्षा मोठी असेल, असा कोणता तरी एकच संबंध असतो. समजलं की नाही? असा तरी एकच. एक तर त्या दोन्ही संख्या सारख्या असतील. बघा परत सांगतो. ए आणि बी या दोन संख्या, एक तर काय असेल? ए आणि बी दोन्ही संख्या सारख्या असेल किंवा ए बी पेक्षा मोठी असेल किंवा सॉरी लहान असेल किंवा ए बी पेक्षा मोठी असेल. एकच काहीतरी त्याचा संबंध असतो. जर ए बी पेक्षा लहान असेल आणि बी जर सी पेक्षा लहान असेल तर आपोआप ए हा सी पेक्षा काय येतो? लहान येतो. ए हा आपोआप सी पेक्षा लहान येतो. तिसरं काय दिलं बघा. ए हा जर बी पेक्षा लहान असेल आणि ए अधिक सी बी पेक्षा लहान असेल तर बी अधिक सी. बघा, मग दोघांमध्ये आपण सी मिळवला, दोघांमध्ये जर सी मिळवलं तर ए अधिक सी हा लहान असतो बी अधिक सी पेक्षा. चौथी प्रॉपर्टी अशी आहे की ए हा जर बी पेक्षा लहान असेल, सी हा शून्यापेक्षा मोठा असेल, तर एसी आणि बीसी यांचा गुणाकार जर केला तर एसीचा गुणाकार हा बीसी पेक्षा काय येतो? लहान येतो. बरोबर. आणि जर सी हा शून्यापेक्षा लहान असेल,
सॉरी इथे मोठा असेल ना, तर एसीचा गुणाकार हा बीसी पेक्षा कसा येतो, लहान येतो. कारण शून्याने जर गुणलं तर शून्याने गुणलं काय येतं, शून्य येतं. म्हणजेच काय, तर हे तुम्हाला पुढे पडताळून पाहिजे आहेत. रिपीट करतो गुणधर्म, सोपे येते, लगेच समजणार नाहीत पूर्ण वाचल्याशिवाय. पण मी सांगतो वाचन करा, रीडिंग करा, व्हिडिओ परत परत बघा, तरच तुम्हाला कळेल, नाही तर कळणार नाही. सो properties of order relation on real numbers. First property is what? If there are two real numbers A and B, if there are two real numbers A and B, then there are the relation किती असतात? There are only three types of relation. Either A is equal to B, A is equal to B, or A is smaller than B, or A is greater than B. Right? These are three reactions. बघा, एक तर A is equal to B, or A can be smaller than B, or A can be greater than B. Second, if A is smaller than B and B is smaller than A, then automatically A is smaller than C. Automatically A is smaller than C. Third one, if A is smaller than B, मग आपण जर C ऍड केला दोघांमध्ये, if we add C to both, then A plus C is less than B plus C. Similarly, property number 4, A is smaller than C and C is greater than 0. C जर 0 पेक्षा मोठा असेल, then AC is less than BC. But if C is less than 0, C जर less than 0 असेल, then AC is greater than BC. Okay, याचे प्रॉपर्टीज आपल्याला पुढे वापरायचे आहेत. We have to use the properties ahead. ऋण संख्यांचे वर्गमूळ आता बघा, नीट लक्ष द्या. ऋण संख्येचे वर्गमूळ आता वर्गमूळ ए बरोबर जर बी असेल तर बी वर्ग बरोबर ए, बरोबर की नाही. वर्गमूळ 5 जर एक्स असेल तर एक्स किती असणार, 5 असणार. मी जर तुम्हाला म्हटलं वर्गमुळात 25, तर वर्गमूळ 25 म्हटलं त्याचं याची व्हॅल्यू किती येते, कोण सांगेल मला? हा, व्हॅल्यू याची किती येते सांगा मला, कोण सांगेल? साहिल पाटील, सांग, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ √25? साहिल पाटील, टेल मी द व्हॅल्यू ऑफ √25. साहिल पाटील, कॅन यू हिअर मी? साहिल पाटील, व्हॅल्यू सांगतोस का? येस, सांगितली व्हॅल्यू. एक सेकंड. श्रावणी 5 बरोबर आहे. श्रावणी, चला बाकी सगळे सांगा. आन्सर किती आहे ना, 5 आहे ना. द आन्सर विल बी 5. आन्सर विल बी 5. बरोबर. दॅट मीन्स यालाच आपण काय सांगू शकतो, दिस कॅन बी सेड ॲज स्क्वेअर ऑफ 5. 5 चा स्क्वेअर किती आहे, 25 आहे. 5 चा स्क्वेअर किती आहे, 25. लक्षात घ्या, स्क्वेअर ऑफ 5 किती आहे, 25. पण जर मी -5 घेतला, तर -5 चा स्क्वेअर किती येतो, तो पण 25 येतो. बरोबर की ना. -5 चा जो स्क्वेअर आहे तो पण किती येतो, 25 येतो. सो दॅट मीन्स आपण काय सांगू शकतो, हिअर वी कॅन से दॅट द व्हॅल्यू, बघा ही व्हॅल्यू जी आहे ना, √25 कुड बी +5 और -5. तुम्हाला माहिती आहे वर्गमूळ 25 म्हणजे काय, +5 और -5. पण कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग ही नेहमी ऋणोत्तर संख्या येते. म्हणजेच कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधी ऋण असतो का, नाही. बरोबर. वर्गमूळ ऋण असतो का, नाही असतो. ठीक आहे, वर्गमूळ ऋण असतो का, नाही. म्हणजे आपण काय सांगू शकतो, तर वर्गमूळ 5 त्याचा जर वर्गमूळचा वर्ग केला तर ती काय ते -5 येते. म्हणजे वर्गमूळ -5 ही वास्तव संख्या आहे का, नाहीये. म्हणजेच काय, तर ऋण वास्तव संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नसते. असते का ते, नाही. परत रिपीट करतो बघा. स्क्वेअर रूट ऑफ अ निगेटिव्ह नंबर, तुम्हाला सांगितलं. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू ए, रूट ऑफ ए इज इक्वल टू बी, देन बी स्क्वेअर इज इक्वल टू ए, हे आपल्याला माहिती आहे, तुम्हाला मागे सांगितलं मी. दॅट मीन्स √5 इज इक्वल टू एक्स, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5, दोघांचा स्क्वेअर केला. नाउ वी नो दॅट द स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह. बरोबर. इट मीन्स दॅट स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. निगेटिव्ह असतो का, स्क्वेअर निगेटिव्ह नसतो. लक्षात घ्या, रिअल नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह नसतो. पण इरॅशनल नंबरचा स्क्वेअर, तुम्हाला काय विचारलं, तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ अ निगेटिव्ह नंबर इज नॉट रिअल नंबर. रिअल नंबर असतो का तो, नाही. इट इज नॉट अ रिअल नंबर. आता रिअल नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा, नेक्स्ट इयरला सुद्धा सर्व तुम्हाला आहे. राईट. ठीक आहे, चला पुढे बघा काय दिलंय. आता तुम्हाला 2.2 सोडवायचंय. आता तुम्हाला मी फक्त हिंट देतो काय करायचं बघा.
तुम्ही जमलं तर करा, नाही तर उद्या आपण कंटिन्यू करणारच आहोत. 4 पॉइंट पहिला प्रश्न बघा. नीट सांगतो तुम्हाला क्वेशन नंबर 1 हा बघा. हा जो क्वेशन नंबर 1 आहे ना, हा तुम्हाला सोडवायचा कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला वापर कुठला करायचा या मेथडचा वापर करायचा आहे. कोणता बघा? तुम्हाला सांगतो मी. जमलं तर करायचा उद्या घेणारच आपण. डोंट वरी. बघा इथे आपण इथपर्यंत यायचं. बघा इथून तुम्हाला सोडवायचं आहे. बघा इथून. हां. आता इथे वर्गमूळ 2 आहे ना, तर वर्गमूळ 2 आम्ही तुम्हाला काय दिलंय तो प्रश्न पूर्ण घ्यायचा आहे बघा. तुम्हाला इथून सोडवायचं आहे सर्व. हे बघा हे सर्व तुम्हाला कॉपी जसं आहे तसं. फक्त तुम्हाला व्हॅल्यू बदलायची आहे आणि इथपर्यंत यायचं आहे. कुठपर्यंत? हा बघा. जसं तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे बघा. या इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे. हं. म्हणून वर्गमूळ 2 अपरिमेय संख्या आहे तुम्हाला दाखवायची. जमलं तर करा सोपं आहे ते. नाहीतर उद्या घेणारच आपण. उद्या म्हणजे परवा. उद्या नाही लेक्चर. आता 3 अधिक वर्ग हे बघा 3 अधिक 5 वर्गमूळ 2 ही संख्या सुद्धा नाही. हे पण तुम्हाला झालेलं बघा आता इथे. हे बघा, हे तर फार सोपं आहे. बघा इथे. दिसतं तुम्हाला? नाही इथे नाही. वर असेल माझं. 1 मिनिट. हां, इथेच आहे बघा. हे बघा इथून. बघा इथपर्यंत. ठीक आहे. हे अशा प्रकारे मेथड हीच आहे तुम्हाला थोडं त्याची व्हॅल्यूज तुम्हाला चेंज करायच्या आहे. इफ यू कॅन डू जमलं तर करा, नाही तर नका करू. पण आतापर्यंत जेवढं शिकवलं तेवढं सगळं लिहून काढा. तुम्हाला लिहून काढायचं सगळं. 1 मिनिट. कुठे आपण? क्वेश्चन नंबर 5 3 आणि 4 आपण वाटतं उद्याच जमलं तर आपण घेऊया. क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4. 3 आणि क्वेश्चन 4 सोपं आहे. सगळंच घेऊ आपण उद्या. उद्या नाही आपण परवा घेऊया. हे सगळं घेऊया. जमलं तुम्ही करा 2.2 इफ इफ यू आर एबल टू डू जमलं तर करा. इट्स व्हेरी ईझी. नाही जमलं तर आपण पाहूया. हं. 1 सेकंड थांबा. बघा. 2.2 क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, 3, 4 पॉसिबली सोपं आहे. जमलं तर करून घ्या. इट्स व्हेरी ईझी. यू कॅन डू इट. इफ यू आर नॉट एबल टू डू, देन विल सॉल्व्ह इट ऑन मंडे. मंडेला सॉल्व्ह करूया आपण. ओके. चलो. सो विल स्टॉप हिअर. पण तुम्ही जायचं नाहीये. 2 मिनिटं मला बोलायचं तुमच्याशी. थांबा.